प्रेस कॉन्फरन्समध्ये मी उमेदवार लोकसभा 2024चे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार श्री सुरेश गोविंदराव शिंदे माजी सैनिक यांच्या वतीने मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। सर्वप्रथम मी इथे जमलेले जे माजी सैनिक आहेत त्या सर्वांची आपणास ओळख करून देतो। सर्वप्रथम सर्वात मधोमध बसलेले आणि आजच्या या कार्यक्रमाचे किंवा लोकसभा 2024 रत्नागिरी सिंधुदुर्ग प्रभागातून निवडणूक लढत आहेत ते सुरेश गोविंदराव शिंदे, सुभेदार सुरेश गोविंदराव शिंदे हे आपल्या समोर इथे मधोमध बसलेले आहेत। त्यांच्या शेजारी उजवीकडे सुभेदार मनोहर हरिश्चंद्र शिर्के हे 14 मराठा या रेजिमेंटमध्ये त्यांनी 18 वर्ष सर्व्हिस केलेली आहे। निवृत्तीनंतर ते आता सामाजिक कार्य आणि देशसेवा करण्याचं त्यांचं एक ध्येय आहे। त्यांच्या जस्ट राईट साईडला ज्युनियर वॉरंट ऑफिसर जाफर रजाक कवारे ज्यांनी इंडियन एअरफोर्समध्ये 18 वर्ष सर्व्हिस करून निवृत्त झाले। त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय सेवेत सुद्धा जवळजवळ 15 ते 20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे। सर्वात डावीकडे सुभेदार प्रताप शंकरराव शिर्के 113 फील्ड रेजिमेंट या रेजिमेंटमध्ये त्यांनी 30 वर्ष सेवा केलेली आहे। निवृत्तीनंतर ते आता इथे स्थायिक आहेत। त्यांच्या डावीकडे सुभेदार मानाजी आयरे 7 मराठा यांनी 22 वर्ष सर्व्हिस करून ते पण सेवानिवृत्त आहेत आणि इथेच आपला व्यवसाय करतात। मी स्वतः सुभेदार मेजर ऑनररी कॅप्टन संजय शिंदे 2nd मराठा या रेजिमेंटमधून 31 वर्ष सर्व्हिस करून रिटायर्ड 2019मध्ये रिटायर्ड झालो आहे आणि मी रिटायरमेंटनंतर स्वतः काही सामाजिक कार्य करावं, आपल्या समाजासाठी काही करावं म्हणून आता जे आजचे आपले लोकसभा 2024चे रत्नागिरी सिंधुदुर्ग विभागातून जे उमेदवार आमच्या सैनिक समाज पार्टीचे उमेदवार माननीय सुरेश गोविंदराव शिंदे रिटायर्ड सुभेदार यांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजात काहीतरी क्रांती व्हावी यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करून आणि सगळे जे सैनिक इथं संघटना आहेत आमच्या त्यांच्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र करून आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यांना या लोकसभा निवडणुकीमध्ये अर्ज भरण्यास सांगितलं आणि त्यांनी ते मान्य केलं आणि त्यांनी आपली संपूर्ण ते पण एक निष्ठावंत देशभक्त आहेत। इथे सध्या ते कार्यरत पण आहेत, त्यांच्या सिक्युरिटी एजन्सीज आहेत। तर अशा माध्यमातून त्यांचा परिचय पण फार चांगला आहे आणि त्यांचा जो जनसंपर्क पण खूप चांगला आहे। आणि माझ्यासमोर असलेले सर्व सन्माननीय पत्रकार मित्र, मी सुरेश गोविंदराव शिंदे, राहणार तिवरे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी। माझं मूळ गाव तिवरे। मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये सर्व्हिस केल्यानंतर 20 वर्षांनी मी सेवानिवृत्ती घेतली। त्यानंतर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामध्ये कार्यरत होतो। 5 वर्षानंतर मी माझा सुविधा सिक्युरिटी सर्व्हिसच्या नावाने बिझनेस सुरू केला। बऱ्यापैकी पत्रकार करू चालत आहेत। आज मी या ठिकाणी उभा राहण्याचा जो निर्णय घेतला आहे, सर्व भारतामध्ये माजी सैनिकांची जी मध्ये एअरफोर्स असू दे, आर्मी असू दे, नेव्ही असू दे, 313 उमेदवार आज उभे आहेत संपूर्ण भारतामध्ये। त्यामुळे आम्ही आमचे जेवढे 8 पक्ष आहेत, पक्षांची नावं वेगळी आहेत, पण आम्ही कोणत्याही पक्षाचा एक उमेदवार त्याच्या विरुद्ध कुठेही उभं राहिलेला नाही। समजा मी जर आज सैनिक समाज पार्टीचा उमेदवार म्हणून रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आहे तर माझ्या विरुद्ध आमचा सैनिक कोणीही उभा नाही। मला माझ्या चिपळूण तालुका संघटना इतर संघटनेचा पूर्ण पाठिंबा आहे। मला असं वाटतं की आज देशामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत, देश आपल्याला प्रथम आहे, देश आम्हाला प्रथम आहे, आपल्याला पण आहे आणि तो देश वाचवण्यासाठी आम्ही काहीतरी वेगळं व्हावं,
बदल घडवावा ह्या हेतून मी आज या ठिकाणी आपल्यासमोर उभा आहे. देशामध्ये भ्रष्टाचार, लैंगिक अत्याचार, गुंडगिरी अशा अनेक बाबींचा समावेश आहे. काही ठिकाणी कमी जास्त आहे, काही राज्यामध्ये जास्त आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की समजा जर उद्या आमचं शासन आलं, आम्ही उद्या निवडून आलो, तर अनेक गोष्टीचा निर्णय आम्हाला घेता येईल. आमचा कोणत्याही पक्षाची किंवा कोणत्याही विरोधकांशी माझा कोणत्या प्रकारचा विरोध नाही आहे. सर्वच कामं चांगली आहेत. कारण जवळजवळ देशाला 75 वर्ष झाली. 75 वर्षामध्ये जी काही कामं झाले ती योग्यच आहे, याचा आम्हाला विरोध नाही आहे. परंतु आज आमच्या सैनिकांची अवस्था अशी आहे की तो बॉर्डरवरती जेव्हा आपली सेवा देतो, अहोरात्र तो -50 डिग्री टेम्परेचरमध्ये राहत असतो. आपल्याला ती जाणीव होईल की -50 डिग्री काय असतं आणि त्या ठिकाणी आम्हाला बर्फाशिवाय कोणतीही सुविधा तिथं उपलब्ध नाही. जर तुम्ही जेवण एक 10 मिनटं जर गरम करून ठेवलं तर आपण 10 मिनटांनी जेवण जेवू शकत नाही, अशी आमची अवस्था आहे. आणि बॉर्डरवरती असलेले जे सैनिक आहेत त्यांना निवृत्त झाल्यानंतर सरकारने, मग केंद्र सरकार असो किंवा स्टेट गव्हर्नमेंट सरकार असो, त्यांना ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा मिळत नाहीत. नोकरी मिळत नाही. आल्यानंतर त्याला फक्त एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती कुठं नोकरी मिळते. या 2-3 वर्षामध्ये वाटतं वॅकन्सी खाली झाल्यामुळे त्यांना महाराष्ट्राच्यामध्ये डिपार्टमेंटमध्ये याचं बांधकाम विभाग असेल किंवा इतर डिपार्टमेंट असतील, त्याच्यामध्ये त्यांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत. त्याला मिळालेली पेन्शन, लोक साधारण असं म्हणतात की त्यांना काय आहे, त्यांना पेन्शन आहे, त्यांना 50,000 पेन्शन आहे, त्यांना 30,000 पेन्शन आहे. मला असं वाटतं की 30,000 ने 20,000 काय होत नाही. कारण तो त्याच्या कुटुंबाला सोडून त्याने 15 ते 20 वर्ष, जवळजवळ मॅक्झिमम जो आहे 30 वर्ष, जसे आता कॅप्टन संजय शिंदे आहेत, त्यांनी संपूर्ण सर्व्हिस केली आणि ते बाहेर आले. माझ्यासारखे 20 वर्षांनी बाहेर आले. काही शिपाई जो आहे तो 15 वर्षांनी बाहेर येतो. 15 वर्षांनी बाहेर आलेला शिपाई, त्याला जर नोकरी नसेल त्यांची अवस्था खूप बिकट आहे. म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की वेगळं काहीतरी करायचं आणि आपणसुद्धा या ठिकाणी, मग ते खासदारकी असो, आमदारकी असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, सैनिकांनी पुढे येऊन उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. मी तर पुढे जाऊन असं सांगेन की जे आधी समोर जे पत्रकार बंधू बसलेत, उच्च क्वालिफिकेशन आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, डॉक्टर आहे, पण कोणीही व्यक्ती अशी समोरून येऊन उभं राहायला मागत नाही. कारण फायनान्शियल काही प्रॉब्लेम असतो किंवा जे चालले ते ठीक आहे, आम्हाला उभं राहायचं नाही. ज्याच्यामुळं असं झालं आहे की त्यांची जी वंशपरंपरेची चाललेली जी रेस आहे, जी स्पर्धा आहे, ती कंटिन्यू चालू आहे. जर आपण जर त्याला विरोध केला तर ह्या गोष्टी कुठेतरी थांबवता येतील. मी आज उभा राहिलो तर मी जिंकण्यासाठी थांबतो. जिंकणं हा आमचा सैनिकांचा हक्क आहे. युद्धामध्ये अजून एकदा तो उतरलो तर आम्ही पुन्हा माघार घेत नाही. त्यामुळे आजचा हा जो विषय आहे, आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये सध्याची कंडिशन अशी आहे की आमच्या 2 बोर्डिंग आहेत, एक मुलांची एक मुलींची, वसतिगृह ज्याला आपण म्हणतो. त्याच्यामध्ये मुलांची आमची संख्या आता कमी झाली. कारण आता तो सैनिक आहे तो आमचा, तो पुणे किंवा मुंबईला स्थायिक होतो. त्याच्यामुळे इथं 10-15 लोकांचं मुलं मुली आहेत. बाकी सगळे सिव्हिल लाईन भरून, कारण ते आमचं वसतिगृह चाललं पाहिजे. कॅन्टीन आम्ही या ठिकाणी आणली, लोकांना सुखसोयी निर्माण करून दिल्या. मी आज जवळजवळ 15 ते 17 वर्ष माझे सैनिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत, विधवांचे जे प्रश्न आहेत किंवा त्यांच्या पेन्शनसारख्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी सोडवण्याचा 16 वर्ष प्रयत्न करतो. माझ्याबरोबर असं उपस्थित असले सगळे हे माझे सैनिक नेहमी माझ्यावर असतात. त्यांची साथ मला असते. या ठिकाणी मी असा निर्धार केला आम्ही लोकांनी की रत्नागिरी सिंधुदुर्ग 2024
मी उमेदवार म्हणून आपल्याला सांगतो की आम्ही निवडून येणार, आम्ही नक्की 100% निवडून येणार। बाकी आपल्याला काय विचारायचा प्रश्न मला? त्याच्यामध्ये जी काही कामं चालली ती योग्य चालली, त्याचबरोबर तुम्ही सैनिकांची जी समस्या आहेत ज्या काही त्या आता मांडल्या, बाकी इतर गोष्टी तुम्ही आता काही बोलला नाही, फक्त तुम्ही सैनिकांसाठी उभे आहात का? नाही, आमचा पक्ष जो आहे मुळात त्याचं नावच असं आहे की सैनिक समाज पार्टी, संपूर्ण समाजाला बरोबर घेऊन जातात। सैनिक म्हणून आम्ही कोणत्यातरी जात भेद ठेवत नाही, त्याच्यामुळं आम्ही संपूर्ण म्हणजे त्याच्यात तुम्ही पण सामील झालात, बाकी इतर जो नागरिक आहेत ते पण सामील आहेत। तुम्ही आता उभे आहात, लोकांनी तुम्हाला मतदान का करावं? मला असं वाटतं की जे आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा पुऱ्या देशामध्ये म्हणा, पार्टी आज मी निवडून आलो ते दुसऱ्या पार्टीमध्ये, 15 दिवस गेले तर तिसऱ्या पार्टीमध्ये, हा जो खर्च आहे हा खर्च हा लोकांच्या खिशातून जातो, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। आज मी जो प्रचार करतोय मला माहिती आहे की माझा किती खर्च झाला, मग तो खर्च थांबवावा, चांगला उमेदवार यावा ही आमची इच्छा। नाही, माझा उद्देश असा आहे, तुम्ही उभे राहिलेले आहात, ओके। तुम्ही कुठलं विजन कराल, लोकांना काय देणार तुम्ही निवडून आल्यानंतर, हे आश्वासनं काय आहेत तुमच्याकडे किंवा तुमचे प्रचाराचे मुद्दे काय आहेत? तुम्हाला का म्हणून समाजाला निवडून द्यावं आणि मतदान काय करायचं? समस्या आहेत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये, ग्रामीणमध्ये काय माहिती आहे? अरे डायवर्ट करू नको ना। हे पाण्याची समस्या सोडून आम्ही काम करतो। शिक्षणाच्या बाबतीत जर म्हणायला गेला तर शिक्षण हे एक देश एक शिक्षण प्रणाली, माझा म्हणण्याचा उद्देश असा आहे की संपूर्ण राज्यामध्ये आम्ही इथं मराठीमध्ये शिकतो, बंगाली शिकतात, कर्नाटकचे लोक कर्नाटकी शिकतात, सिलेबस एक व्हायला पाहिजे। एक सिलेबस जर झाला तर जे MPSC UPSC म्हणजे ऐकताय सांगले की प्रत्येक ठिकाणी येणारे रोजगार, चिपळूण तालुक्यामध्ये पण बरेचसे रोजगार आले होते, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आले होते, त्या जिल्ह्यांना एकतर इथून ते रोजगार पुन्हा रद्द करून दुसऱ्या स्टेटमध्ये गेले, असलेले रोजगार बंद होत आहे, तर त्याच्यावरती आम्ही फोकस करू आणि ते बाहेर जिल्ह्यामध्ये जाऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू। शिंदे साहेब, तुम्ही लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात कधी यायचं ठरवलं? आमच्या जवळजवळ 2-3 वर्ष मिटिंग चालू आहे, म्हणजे भारतभर मिटिंग चालू आहे। आम्ही 2-3 वेळा दिल्लीला गेलो होतो, राजस्थान, गुजरात, 2-3 वर्ष चालू आहे। या मतदारसंघात तसे 2-3 वर्षापासून तुम्ही प्रयत्न करताय? हो, आमच्या ज्या बैठका चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही नेहमी हा विषय असतो की आपले लोक कोणतरी उभे राहायला पाहिजे, म्हणून आत्ता जो हा आकडा मी तुम्हाला काही सांगितला 313 लोक पूर्ण संपूर्ण देशभरामध्ये